रामकृष्ण हरी. काय मिळेल गाडी आहे गाईज, बघू शकता तुम्ही. ही गाडी आहे, हिच्यात सगळा किराणा वगैरे भरलेला. मामा तुमची कितवी वारी ही आता? पहिलीच आहे का? तुमची कितवी आहे? 30-35वी. ह्या वर्षी जरा पुणे जरा चांगलंच ठरलं आपल्याला, नाही का? हा. तर हे गाईज स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज आम्ही आलो आहोत पंढरपूरच्या वारीला. तर 2 दिवस झाला आम्ही आता ह्या समतानगरमध्येच आहेत. आणि इथं हे बघू शकता तुम्ही, इथं हे सगळं समतानगरचा 5 नंबर लाईन एरिया आहे. आणि इथं सगळं तुम्ही भाजीपाल्याचं वगैरे मार्केट वगैरे बघू शकता. तर हे इथं भाजीपाला वगैरे मार्केट आहे. इथं भरपूर सगळंच भेटतं. इथं मामा वगैरे बघू शकता तुम्ही, भाज्या वगैरे विकायला लागले. तर इथं फ्रूट्स वगैरे पण आहे. आणि इथं गाईज आम्ही 2 दिवस झालं तर भरपूर चांगलं, म्हणजे असं चांगलं वाटलं इथं. कारण की इथल्या लोकांनी आम्हाला पंगत वगैरे पण दिली. आणि इथलं खूप असं समतानगरचा खूप जुना गणेश मंडळ आहे. जसं बघू शकता तुम्ही, गजराज म्हणून हे महाग आहे. आणि काल इथूनच आम्ही गेलो तर आम्हाला इथून पंगत पण दिली तिथल्या लोकांनी. आणि तिथं गणपती मंदिर पण आहे, खूप जुनं, म्हणजे हिंदू संस्कृती असं हे मंदिर आहे. इथं आम्ही काल गेलो तर गणपती मंदिर, म्हणजे 2-3 मंदिर मिळून असं मंदिर आहे. गणपतीचंच आहे म्हणजे मेन. तर आता इथं आपण आलेलो आहोत, 2 दिवस झालं. भरपूर म्हणजे असं चांगलं वाटायला, नाही का? आणि इथं बघा गाईज, ही कटिंग मी सगळी इथंच केली ते ह्या भैयाकडं. कटिंग मस्त करतात, कटिंग नाथपुरा. आणि आता आपले सगळे मंडळी ते थांबलेली आहे तिथं. तर आता आपण जाऊ तिथं, बघू काय करते तर काय नाही, नाही का? आणि माझी आंघोळ वगैरे पण राहिलेली आहे. आंघोळ वगैरे पण करायची, फ्रेश वगैरे व्हायचं आहे आपल्याला. मग आंघोळ वगैरे करून आता मी चहा वगैरे प्यायला आलतो इकडं. तर चहा वगैरे प्यायला आहे. आता उठायला उशीर पण झाला नाही का मला, तर त्याच्यामुळं. तर गाईज आता हे आहे मेन चौक, जे की काय म्हणतात मला माहीत नाही, पण ह्याला महात्मा रिक्षा संघटनाचा पॉईंट म्हणजे तर समतानगरचा. आणि इथं श्री गणेश मंदिर आहे, श्री गणेश दत्त साई मंदिर आहे. आणि इथूनच आपण इथून थोडंसं आतमध्ये आलं तर इथं हे बघा उद्यान पण आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपली सगळी मंडळी वगैरे पण थांबलेली आहे इथं. ही आपली मंडळी वगैरे. रामकृष्ण हरी. काय मिळे झालं का नाही? जेवण बिवण, नाश्ता बिष्टा सगळं झालं? हां, दुपारी का? 12:30ला. बरं. तर येऊ का? हां, थोडा ब्लॉग बनवत आता. तर आता गाईज तुम्ही बघू शकता इथं जेवण वगैरे राहिलेलं आहे आपलं सगळ्यांचं. आणि ही आपली गाडी आहे गाईज, बघू शकता तुम्ही. ही गाडी आहे, हिच्यात सगळा किराणा वगैरे भरलेला आहे. आणि म्हणजे जेवढं पण आपल्याला जेवायला वगैरे सामान वगैरे लागतं ते सगळं ह्या गाडीत वगैरे भरलेलं आहे. आणि आपले हे बकेटा वगैरे आंघोळ वगैरे करायला जे असतात ते बकेटा वगैरे पण लावलेले आहेत गाडीला खाली. आणि गाईज इथं मला तुम्हाला एक अजून सांगायचं आहे की इथले जे आपले समतानगरचे जे नगरसेवक आहेत त्यांनी आपली भरपूर मदत केली, नाही का इथं. कारण की आम्ही 2 दिवस झालो इथं आलो, 2-3 दिवस झालं, एवढा पाऊस वगैरे चालू होता इथं, नाही का. तर आम्हाला थांबायला वगैरे जागा नव्हती. तर एवढे मग आम्ही थांबणार कुठं वगैरे काय, नाही का. त्याच्यामुळं तर मग त्यांनी आम्हाला ना फोन करून आम्ही बोललेलं. तर इथं बघू शकता आपले थांबलेले आहेत, आपल्याला हात करायला तर हे त्रिरत्न संघ, नाही का. त्याच्यात आपल्याला सगळ्या वारकरी लोकांना राहायला वगैरे जागा दिली त्यांना. आणि पुन्हा इथं पाणी पुरवठा पण केलेला आहे आपल्यासाठी त्यांना, नाही का. तर आता हे टँकर आपल्यासोबत पंढरपूरपर्यंत शेवटपर्यंत राहणार, नाही का. आणि हे आपले गाडी आहे. आणि हे गाडीचे आपले ड्रायव्हर साहेब आहेत. आणि हे त्यांचे हेल्पर आहेत. आणि हे आपले अध्यक्ष हां वारकरीचे. हां, तर गाईज आता इथून आपण आतमध्ये जाऊया. आणि आता स्वयंपाकाचा वगैरे पण कार्यक्रम चालू दिसतंय. इथं थांबलेले आहेत पप्पा, तर स्वयंपाक वगैरे पण चालू आहे. का झालाय? झाला? हां, मावशीचं घेतलं ना. तर बघू आज काय केलंय. होय, आज काय केलंय? मिक्स व्हेज. वा. आणि इकडं काय हे वरण गाईज बघू शकता तुम्ही, मिक्स व्हेज. देवाला हे चालू आहे का आता भोग दाखवायला. तर बघू शकता गाईज इथं राहायला वगैरे जागा दिलेली आपल्याला सगळ्यांनी राहण्यासाठी. तुम्हाला आतमध्ये पण चला दाखवू, आतमध्ये काय लोकांना कशी सुविधा दिली, काय दिली, नाही का, राहायला वगैरे. बघू शकता गाईज इथं हे सगळे लोकांना
राहायला वगैरे पण जागा दिलेली आहे. होय, इथं लय भारी भारी दिसायले सगळे म्हणजे जे जे महान माणसं आहेत त्यांचे सगळ्यांचे फोटो वगैरे लावलेले आहेत. तर गाईज इथं बघा तुम्ही बघू शकता तर आता चार्जिंगला वगैरे सगळ्यांनी फोन लावलेले आहेत. चार्जिंग वगैरे करून घ्यायला लागले तर आहे का नाही मामा? चार्जिंग ते करून घ्या सगळे, पुन्हा लागेल आपल्याला आता. हां चालू आहे ना. हो तेच म्हणलं ना मामा. तुमची कितवी वारी ही आता? पहिलीच आहे का? असं आहे का? तुमची कितवी आहे? 30-35वी. तर आता तुम्हाला म्हणजे आता एवढे वर्ष तुम्ही केली वारी नाही का, तर तुम्हाला काय वाटतं ह्या वर्षी कसं म्हणजे नियोजन वगैरे कसं झालं? म्हणजे दरवर्षीप्रमाणे चांगलं झालं ह्या वर्षी? चांगलं झालं. आणि आपल्याला ह्या वर्षी तर लोक पण खूप चांगले भेटले, तुम्हाला कसं वाटलं नाही का? हां लय चांगले भेटले का ना ह्या वर्षी? जरा पुणे जरा चांगलंच साधलं आपल्याला नाही का? हां हो ते तर आहेच ना. ते तर आहेच, चांगले दान करतात पुण्यातले लोक, लय दान करतात. ते तर आहेच. तर बघू शकता काय बघा ना रात्री आपल्याला इतके तेच ना मी त्यांना सांगितलं ना जेव घालून पुन्हा आपल्याला हां रेनकोट. तर गाईज आपल्याला काल इथं म्हणजे ते गजराज वालीत होते ना ते, हां ते गणेश मंडळवाले होते त्यांचे. तर त्यांनी आपल्याला जेवण वगैरे सगळं म्हणजे जेवायला वगैरे आणि पुन्हा रेनकोट वगैरे सगळं वाटलं. हां किती स्वच्छ तेच ना. आणि पुन्हा जेवायला पण किती भारी पद्धतशीर मेनू काय काय होतं ते सांगा ना तुम्ही एकदा. भाज्या 4-5 प्रकारच्या भाज्या हो इतकं जेवायला 4-5 भाज्या म्हणजे काय तर मटकीची भाजी होती तुम्हाला सांगतो. मटकीची भाजी, वरण होतं, भात होतं, बेसन होतं, भाकर होती, चपाती होती, लोणचं होतं आणि पुन्हा एक चटणी होती अशी ती अद्रक लसणाची नंबर 1 चटणी होती. हा हो नंबर 1 होती. सेवा केली बाबा ते. हा मग आशीर्वाद देणार का नाही तुम्ही त्यांना? हा वा 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 वा. माता पिता कन्या पुत्र होती जे सात्विक तयार वा 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 लय मस्त जमतंय. विचाराने आपलं. मला पण लय भारी वाटलं तुम्ही सांगितलं नाही का. आपल्याला बरं आहे ना तेच ना आपल्यासाठी. तर पुढच्या वर्षी पण या म्हणले नाही का, मित्र होते आपल्याला नाही का, पुढच्या वर्षी या आवर्जून या म्हणले नाही का. यांना पाणी आलं म्हणून त्यांच्या आपल्या गाठी देवाने हो ते पाडल्या. हो पांडुरंगाने दिले आपल्या त्यांच्या भजन पूजन त्याची वाटप आहे रघुनंदन. तर काय आता बघू आपण इथून अजून काय काय आता आपलं जेवढं आहे. होय आणि नगरसेवकाचं पण सांगा जरा. आपल्या इथल्या नगरसेवकांनी पण भरपूर मदत केली का नाही? मदत केली बाबा त्यांनी. ते तर किती वर्षांनी आपली मदत करतात बिचारे. आपल्याला सोयी देतात, राहायला देतात, जेवण बी देते. जेवण देतात म्हणजे चांगले 2-3 दिवसाचं नगरसेवक लय भारी. त्यांची पंगत असते. इथले नगरसेवक लय भारी ते बिचारे. आपल्याला देव पावलेत ते पांडुरंग. हो हो आणि पुन्हा त्यांनीच आपल्याला हे एवढं छत दिलं, एवढं पावसा पाण्याचा खाली राहायला वगैरे. पांडुरंगा सारी का आस्था पाठी राखा इतराच्या आल्या का कोणी तरी आहोत ते आपल्याला देवच भेटले. हो हो ते तर आहेच. आपल्याला हो ते तर आहेच की. केलंय बिचाऱ्यांनी ते तर आहे. पण आपल्याला इसमत नाही तर कधी बी आले तर प्रेमाने किती चांगले ते तर आहेत. तर काय आता इथं कार्तिक भाऊ आलेले आहेत आपले. फोन चार्जिंग करायला लागले तर हा करा ना. काय आता जेवायची तयारी चालू काय? ओके ओके. पाण्या बिणे भरून घेतलेले आहे आता मित्रांनो. तर आता पाणी बिणे आता मामा ते आता जेवायला जाते ना. आता सगळेच झाले का? फोन बिन चार्जिंग करून घेतले सगळे? हा नाही जायचं नाही. जेवण बिवण करायला तुम्हाला जावं लागेल ना. तर काय तुम्ही बघू शकता तर इकडं हे त्रिसंघ आहे जे म्हणजे आपण आमच्या इकडं असं मला असं वाटतं काय आपल्या इकडं ती त्रिरत्न संघ इकडं पुण्याकडं हे संघ वगैरे म्हणतात. पण आपल्या इकडं जसं की तुम्ही म्हणू शकता तर बुद्धविहार वगैरे म्हणतात नाही का. पण ते योग्य वाटतं नाही मला असं म्हणजे म्हणायला. पण जसं जिकडं म्हणलेले आहेत तेच आहे. आणि इकडं हे संडास बाथरूम वगैरे आहेत लोकांना फ्रेश वगैरे व्हायला. लोक इकडं आता वाट बघायला लागले तर जेवण वगैरे कधी होत आहे म्हणून. काय बघू आता चालू आहे आता सगळी तयारी वगैरे. मावशी वगैरे ते लावले. काय मदन भाऊ काय तर काय आता तुम्ही बघू शकता लोक प्रसाद पण आणून द्यायला लागले तर आपल्याला. घ्या ना प्रसाद घ्या ना इकडं. घ्या केळी घ्या. धन्यवाद. कोणाला गंध लावा ना लावा. तर काय तुम्ही बघू शकता आता आपल्याला ते भैयाने वगैरे केळी वगैरे आणली होती खायला. आता त्यांना गंध वगैरे लावलेला आहे
सगळं गंध वगैरे लावता येतं. काय काकूला माहिती आहे मी टॅटू वगैरे काढतो, तर काकू म्हणल्या होत्या टॅटूचं सामान वगैरे आणलं का इथं, पण मी म्हणलं नाही, म्हणलं टॅटू वगैरे आणलेलं नाही. त्यांनी बघा इथं हे जुन्या पद्धतीने टॅटू काढलेला आहे. काय हे नेमकं? तर हे रथ आहे. कशाचा आणि रथ? लक्ष्मीनारायण. लक्ष्मीनारायण. तर म्हणजे हे कधी काढलेलं आहे तुम्ही? 4-5 वर्ष झाली. 4-5 वर्ष. कुठं इथंच काढलं का पंढरपूरला? पंढरपूरला. पंढरपूरला होय. हं. तर काय बघू शकता जुन्या पद्धतीचे हे टॅटू ते असते तर भारी असते आहे का नाही. हं. पण आता हे नवीन मध्ये निघालेत. आता हे आपले तुम्ही हे बघू शकता, हे माझं नवीन पद्धतीमध्ये जरा फिनिशिंग वगैरे चांगली असते बस, बाकी काही नाही. नाही तर सगळं सारखंच असते त्याचं. हे झालं का सुरू इथून जाता हे डबे आणि बिबे? हा कोणाला? आत्याला होय. असं आहे का? तिकडं खाली ते येते की आत्या. हा तर गाईज बघू शकता, तर इकडं गाडीत किराणा वगैरे ठेवलेला असते. आमच्या आत्यात मॅनेजमेंट आहेत सगळ्या, नाही का? मॅनेजमेंट सगळ्या आत्या बघत आता, त्याच्यामुळे त्यांना हां शिळ्या भाकरी खाल्ली आम्ही, हां त्याच्यामुळे मग 4ला जेवायचं. असं आहे का? मग भाज्या बिज्या सगळं खळगुट होतं. ते तर आहेच की. तर मग जेवण वगैरे आता केले का नाही करायचे? तर मम्मी कुठे आहे का वर? असं आहे का? तर गाईज बघू शकता आमचा कुकडू तिथं ठेवलेला आहे. कुकडू पण आला आहे आमच्यासोबत, हिच्या बास्केटमध्ये ठेवलेला आहे आमचा कुकडू. तर गाईज आता इकडं बघा, हे पाण्याच्या टँकरपाशी इथं सगळे कपडे वगैरे धुवायला लागले तर, आणि हे इथं असे वाळू घालायला लागले तर. आज जरा अक्षरशः 2-3 दिवसानंतर आज एवढा पाऊस ते पुण्यामध्ये चालू होता, आजच ऊन वगैरे आले, तर इथं लोकांनी कपडे वगैरे वाळू वगैरे घातलेले आहेत. हा इथं बर जेवायला आता बसा जमतंय काय नाही, मग जेवण बिवण करून घ्या, आता टेन्शन नाही. हा आणि हे आमचे मेन कार्यकर्ते आहेत माहिती का? होय सांगा मदन भाऊ, तुमची ओळख द्या, नाही का? हा नाही सांगा ना, असं लाजू नका, काय नसतंय त्याला काय एवढं. तर गाईज बघू शकतात हे आपले सोबत आता शेवटपर्यंत राहणार आहेत, पंढरपूरपर्यंत आपल्याला, आणि आपलं भरपूर काम हेच करणार आहेत. म्हणजे मेन मालक हेच येतात, नाही का? पाणी पुरवठ्याचे मालक मेन म्हणजे हो पाणी म्हणजे काय सोपं आहे का? आता युट्यूबला टाकायचं हे आपल्याला, काहीच नाही करायचं आता. तर गाईज आता सगळं जेवणाची वगैरे तयारी चालू आहे. हे आपले सुनील भाऊ आहेत इथले मेन जे आहेत, तर ते आपल्याला सगळ्यासोबत राहणार आहेत आता, नाही हां. तर ते आता पाणी वगैरे सगळं त्यांच्याकडेच, म्हणजे त्यांच्याकडेच असते सगळ्या गोष्टी, आहे का ना? हां कोण? मी कुठं कोणाच टॅटू काढत होतो? नाही टॅटू नव्हता. ते म्हणून लागले तू टॅटू काढतोस का? म्हणले सामान आणलंस का? म्हणलं नाही, म्हणलं सामान नाही आणलं म्हणलं मी काही. तर म्हणलं आता ते म्हणलं हे कुठं काढलेलं? मग मी त्यांना विचारू लागलो, ते जुनं पद्धतीचं गोंधळ काढलेलं होतं त्यांना, नाही का? त्याच्यामुळं आता बघा सगळे जेवणाची वगैरे तयारी झालेली, सगळे लोक बसलेले आहेत जेवायला, बघू शकता तुम्ही. तर हे आपले विनोद भाऊ ते चालले तर तिकडं. तर आजचा मेनू आहे बटाट्याची भाजी, वरण, भात. तर काय आजची जी पंगत आहे तर ते आपले हे भैया आहेत. हो त्याचं नाही तसं काय नाही. हां हो भैया आपलं नाव काय? फिरोज शेख. बरं हां बरं खूप चांगलं वाटलं. जोरात म्हणा थोडे सगळे. तर गाईज आता आपण पहिली पंगत थोडी वाढून वगैरे झालेलं आहे आपलं सगळं. आता टेन्शन नाही. आता आपण आंघोळ वगैरे करू, फ्रेश होऊ, आणि मग आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथं अजून स्वयंपाक चालू आहे, थोडा कमी जसं पडला तर तसं अजून बनवतील, तर काय टेन्शन नाही. तर गाईज आता सगळ्या लोकांचे वगैरे जेवण वगैरे झालेले आहेत. तर आता तुम्ही बघू शकता, तर लोकांचे जेवण वगैरे झाल्यावर आपापले टाटा असे हे सगळे धुवायला वगैरे नेतात, धुवून वगैरे आणून पुन्हा वापस तिथं ठेवून देतात. तर ही चांगली गोष्ट असते की म्हणजे वारकरीमध्ये तुम्हाला म्हणजे जेवण वगैरे केलं की आपापले ताटं वगैरे धुवून आणायचे आणि इथं ठेवून टाकायचे, नाही का? मग पुन्हा तेच मग दुसऱ्या पंक्तीला लोक बसतात, येतात, तेच ताटं घेऊन मग जेवण वगैरे करून मग पुन्हा वापस तेच धुवून ठेवतात. तर हे आपले काका आहेत माजलगावचे, सरपची दुकान आहे त्यांची. हां
तू कोणते आपले दुकानाचं नाव काय का श्री गणेश ज्वेलर्स आणि ह्यांचे गोविंद अलंकार बरं तर गाईज आजचा ब्लॉग मी थोडा छोटाच बनवन पण रोज टाकायचा प्रयत्न करेन आणि थंबनेल वगैरे आपले एवढे चांगले नसतील पण तुम्ही खूप चांगला मला असं काय सपोर्ट करा काय म्हणजे करायचं आहे करा पण चांगलं करा मला असं वाटतंय थंबनेल वगैरे बनवायचं रोज ब्लॉग बनवून टाकण्याचा मी प्रयत्न करेन तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा